Hello, good morning, student. Today we will see chapter number 13, that is the respiration and energy transfer. हा चॅप्टर आपण फोटोसिंथेसिस नंतर लगेच कंटिन्यू करतोय, कारण हा चॅप्टर मोस्टली रिलेटेड किंवा याच्यातल्या ज्या काही कन्सेप्ट आहे त्या मोस्टली रिलेटेड फोटोसिंथेसिस चॅप्टर्सशी आहे. लेट्स सी actual chapter. Firstly, we see the what is meant by the respiration. Respiration is a catabolic process wherein a complex organic substrate is oxidized to simple component to generate biological energy. रेस्पिरेशन ही एक कॅटाबॉलिक प्रोसेस आहे. त्यामध्ये काय होतं की कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्ट्रेट्सचं ब्रेकडाऊन होतं कशामध्ये, सिम्पल कंपोनंटमध्ये किंवा सिम्पल सबस्ट्रेटमध्ये. कशासाठी? टू जनरेट बायोलॉजिकल एनर्जी जनरेट करण्यासाठी. ओके. cellular respiration, it is occurs in two different ways. दोन डिफरंट वेजनी सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर होतं. फर्स्ट इज द अनएरोबिक रेस्पिरेशन अँड सेकंड इज द एरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होतं की ऑक्सिजन कुठल्याही स्टेप्समध्ये इन्वॉल्व होत नाही, सो इट इज कॉल्ड ॲज द अनएरोबिक रेस्पिरेशन. अँड एरोबिक रेस्पिरेशन मीन्स ऑक्सिजन इन्वॉल्व इन अ every step of reaction or in the respiration process. Next, we see the formation of ATP. Formation of ATP is called as the phosphorylation. ATPचं फॉर्मेशनलाच आपण काय म्हणतो, फॉस्फोरायलेशन. पण ATP म्हणजे काय? ATPलाच आपण काय म्हणू शकतो, एनर्जी म्हणू शकतो. तर नेचरमध्ये किंवा इन नेचर फॉस्फोरायलेशन ऑकर्स इन 3 डिफरंट वेज. कुठले? फर्स्ट इज द फोटोफॉस्फोरायलेशन, सेकंड इज द सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन, थर्ड इज द ऑक्सिडेटिव्ह phosphorylation. We see the one by one. First is the photophosphorylation. That means the formation of ATP in chloroplast. क्लोरोप्लास्टमध्ये ATPचं फॉर्मेशन होतं इन प्रेझन्स ऑफ लाईट. लाईटच्या प्रेझन्समध्ये ATPचं फॉर्मेशन क्लोरोप्लास्टमध्ये होतं, त्यालाच आपण काय म्हणतो, फोटोफॉस्फोरायलेशन. देन सेकंड इज अ सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. is a metabolic reaction that in the production of ATP by the transfer of phosphate group from a substrate directly to ADP. This substrate level phosphorylation occurs in cytoplasm of the cell. सेलच्या सायटोप्लाझममध्ये ही प्रोसेस घडते किंवा बघायला भेटतं आपल्याला. ठीक आहे. देन थर्ड is the oxidative phosphorylation. Oxidative phosphorylation is the process in which ATP is formed as a result of transfer of electrons from NADH to oxygen. NADH कडून ऑक्सिजनकडे बाय अ कशा थ्रू, अ सिरीज ऑफ इलेक्ट्रॉन कॅरियर्स ही प्रोसेस होते. ओके. आणि ही जी आहे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन ही कुठं बघायला भेटतं, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये बघायला भेटतं. ओके. देन नेक्स्ट इज द अनएरोबिक रेस्पिरेशन. आपण मग अशी डेफिनेशन बघितली अनएरोबिक रेस्पिरेशनची, की अनएरोबिक रेस्पिरेशन डज नॉट इन्व्हॉल्व ऑक्सिजन ॲट एनी स्टेप. म्हणजे कुठल्याही स्टेप, रेस्पिरेशनच्या कुठल्याही स्टेप्समध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व होत नाही. ओके. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड दी फर्मेंटेशन. त्यालाच आपण काय म्हणतो, फर्मेंटेशन. अँड इट इज अ कम्प्लीट थ्रू अ स्टेप लाईक ग्लायकोलिसिस अँड कन्व्हर्जन ऑफ ग्लायकोलिटिक प्रोडक्ट टू एनी सुटेबल प्रोडक्ट लाईक अ लॅक्टिक ॲसिड अँड इथेनॉल. याच्यामध्ये काय होतं की अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लायकोलेटिक प्रोडक्टचं फॉर्म होतं. ग्लायकोलेटिक प्रोडक्टचं कन्व्हर्जन होतं कशामध्ये, प्रोडक्ट लाईक लॅक्टिक ॲसिड ऑर इथेनॉल. देन नेक्स्ट वी सी द ॲक्च्युअली ग्लायकोलिसिस. इट इज द फर्स्ट reaction in the anaerobic respiration. The term glycolysis has originated from Greek words that is glycose. Glycose is used for sugar and lysis for splitting. That means
शुगर मोलॅक्युलचं स्प्लिटिंग किंवा ब्रेकडाऊन होतं, त्यालाच आपण ग्लायकोलिसिस असं म्हणतो. ग्लायकोलिसिस ऑकर्स इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल अँड इट इज द ओनली प्रोसेस इन अनएरोबिक organism. Glycolysis in which glucose derived from sucrose undergoes the partial oxidation to form two molecules of pyruvic acid. तर ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं की इफ वी कन्सिडर 1 molecule ऑफ ग्लुकोज, जर आपण 1 molecule ऑफ ग्लुकोजचा कन्सिडर केला, त्याचा ब्रेकडाऊन होऊन किंवा त्याचं स्प्लिटिंग होऊन आपल्याला ग्लायकोलिसिसमध्ये फायनल प्रोडक्ट काय मिळतो, पायरुविक 2 molecules ऑफ पायरुविक ॲसिड. ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, ग्लायकोलिसिस. ही जी ग्लायकोलिसिसची प्रोसेस आहे ती आपण 10 स्टेप्स ऑफ रिॲक्शनमध्ये बघणार आहे. ते आपण 1 by 1 बघू. फर्स्टली आपण जसं म्हटलं की आपण काय घेतलं, 1 molecule ऑफ ग्लुकोज. 1 molecule ऑफ ग्लुकोज इज कन्वर्टेड इंटू दी 2 molecule ऑफ पायरुविक ॲसिड. याचं स्प्लिटिंग कसं होतं ग्लुकोजचं. फर्स्टली वी टेक द 1 molecule ऑफ ग्लुकोज is reacted with the hexokinase enzyme then the product gives the glucose 6-phosphate. याच्यापासून आपल्याला कुठला प्रोडक्ट मिळतो, ग्लुकोज 6-phosphate हा मिळतोय. आणि ते होत असताना ATPचं कन्वर्जन कशामध्ये होतं, ADPमध्ये होतं. ओके, अगेन जो ग्लुकोज 6-phosphate आपल्याला मिळाला आहे तो अगेन दुसऱ्या एन्झाईम बरोबर रिॲक्ट होतो, दॅट इज द फॉस्फोग्लुको आयसोमरेज. आणि त्याच्यापासून आपल्याला फ्रुक्टोज 6-phosphate मिळतो. कुठला कंपाऊंड मिळतो, फ्रुक्टोज 6-phosphate मिळतो. अँड अगेन दिस फ्रुक्टोज 6-phosphate रिॲक्ट विथ फॉस्फोफ्रुक्टोकायनेज 1 बरोबर रिॲक्ट होतो. आणि त्याच्यापासून काय बाय प्रोडक्ट मिळतो, फ्रुक्टोज 1,6-bis-phosphate. काय मिळतो, फ्रुक्टोज 1,6-bis-phosphate. पण हा प्रोडक्ट मिळण्याच्या आधी काय होतं, रिॲक्शनमध्ये ATPचं कन्वर्जन ADPमध्ये होतं. ओके, देन अगेन दिस प्रोडक्ट फ्रुक्टोज 1,6-bis-phosphate इज अगेन रिॲक्ट विथ aldolase enzyme and give 2 byproduct, that is the dihydroxyacetone phosphate and glyceraldehyde 3-phosphate. ह्या दोन्हीमध्ये रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. आणि त्या कुठल्या एन्झाईमच्या इम्प्रेझन्समध्ये की ट्रायोज फॉस्फेट आयसोमरेजच्या इम्प्रेझन्समध्ये डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट आणि ग्लिसरॉल्डिहाइड 3-phosphate याच्यामध्ये रिव्हर्सिबल रिॲक्शन होते. ओके, मग आपण पुढच्या रिॲक्शनसाठी ग्लिसरॉल्डिहाइड 3-phosphate कंटिन्यू करतोय. ओके, तर जो ग्लिसरॉल्डिहाइड 3-phosphate आहे तो ग्लिसरॉल्डिहाइड 3-phosphate डिहायड्रोजिनेज एन्झाईम बरोबर रिॲक्ट होतो. आणि त्याच्यापासून आपल्याला काय बाय प्रोडक्ट मिळतो, 1,3-bis-phosphoglycerate हा बाय प्रोडक्ट मिळतो. आणि ही रिॲक्शन होत असताना आपल्याला 2NAD+ 2-phosphate याचं कन्वर्जन 2NADH+ मध्ये होतं. आफ्टर दॅट 1,3-bis-phosphoglycerate हा अगेन फॉस्फोग्लिसरेट कायनेज एन्झाईम बरोबर रिॲक्ट होतो. आणि त्याच्यापासून 3-phosphoglycerate हा प्रोडक्ट फॉर्म होतो. हा प्रोडक्ट फॉर्म होत असताना 2 ADP मॉलिक्युलचं कन्वर्जन 2 ATP मॉलिक्युल बरोबर होतं. ओके, देन अगेन द 3-phosphoglycerate is react with phosphoglyceromutase enzyme and gives 2-phosphoglycerate. जो 3-phosphoglycerate हा फॉस्फोग्लिसरोम्युटेज हे एन्झाईम बरोबर रिॲक्ट होऊन आपल्याला काय प्रोडक्ट मिळतो, 2-phosphoglycerate हा प्रोडक्ट मिळतो. आणि तो अगेन एनोलेज एन्झाईम बरोबर रिॲक्ट होतो. त्याच्यापासून फॉस्फोफिनॉल पायरुवेट हा प्रोडक्ट मिळतो. पण याच्यामध्ये जे 2 वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झाले ते रिमूव्ह होतात. ठीक आहे, देन फॉस्फोफिनॉल पायरुवेट हा पायरुवेट कायनेज एन्झाईम बरोबर रिॲक्ट होतो. आणि आपल्याला आपला लास्ट प्रोडक्ट दॅट इज द पायरुवेट, दॅट मीन्स पायरुविक ॲसिड हा फॉर्म होतो. तो फॉर्म होत असताना जे 2 ADP मॉलिक्यूल फॉर्म झाले त्याचं अगेन कन्वर्जन
2 ATP मॉलिक्यूलमध्ये होतं. ओके, दिस ऑल about a reaction of glycolysis. Hope so you understand. Okay, see next, that is the fermentation. We see the fermentation means the anaerobic respiration. Anaerobic respiration लाच आपण काय म्हणतो, fermentation. See, fermentation is the incomplete oxidation of glucose under the anaerobic condition by a set of reaction. fermentation हे इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं त्याच्यामध्ये ग्लुकोजचं. फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये काय होतं, इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं ग्लुकोजचं. कशामध्ये, अनएरोबिक कंडिशन्समध्ये. ओके, देअर आर 2 टाईप ऑफ फर्मेंटेशन. फर्स्ट इज द अल्कोहोल फर्मेंटेशन अँड सेकंड इज द लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन. फर्मेंटेशन आपण ॲक्च्युली प्रोसेस कशी होती ती रिॲक्शन थ्रू बघू. फर्स्टली ग्लायकोलिसिसची प्रोसेस होते. ग्लायकोलिसिसची प्रोसेस होते म्हणजे काय होतं, 1 मोलॅक्यूल ऑफ ग्लुकोज इज कन्वर्टेड इंटू दी 2 पायरुवेट मोलॅक्यूल. ही काय ग्लायकोलिसिसची प्रोसेस आहे. पण ती प्रोसेस होताना काय होतं, 2 ADP मोलॅक्यूल प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट याचं कन्वर्जन 2 ATP मोलॅक्यूलमध्ये होतं. अगेन 2 पायरुवेट पासून 2 लॅक्टेट मिळतो आपल्याला. NAD रिजनरेट्स होतो. ही रिॲक्शन होत असताना NAD रिजनरेट्स होतो. मग त्या पूर्ण रिॲक्शनच्या वेळी आपल्याला काय प्रोडक्ट मिळतो, 2 NAD प्लस, इथं परत रिव्हर्सिबल रिॲक्शन होते. 2 NAD प्लस गिव्स द 2 NADH प्लस 2H प्लस. ओके, दिस ऑल अबाउट द फर्मेंटेशन. ठीक आहे, तुम्हाला ग्लायकोलिसिस हे आपण फर्मेंटेशनमध्ये बघितलं, ग्लायकोलिसिसची प्रोसेस. आणखीन एक इम्पॉर्टंट सेंटेन्स की इन यूकॅरियोट्स दिस स्टेप्स टेक्स प्लेस विदिन द मायटोकॉन्ड्रिया अँड दिस रिक्वायर्स ऑक्सिजन. नीट लक्षात घ्या, आपण काय म्हटलं होतं की इन ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व्ह होत नाही. पण जे यूकॅरियोटिक ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये ही स्टेप घडते आणि त्याच्यासाठी ऑक्सिजन लागतो. हे लक्षात ठेवा, MCQसाठी विचारतील. ओके, थँक्यू. आजच्या एवढ्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघू. उरलेला सेशन नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. थँक्यू.